नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऋषिकेश संपूर्ण रूम ही स्वच्छ क्लीन करून घेत असतो. त्याच्याकडे एक चादरीचा फडका असतो. त्याने तो संपूर्ण रूममध्ये साचलेलं पाणी पुसून काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला इथे ऋषिकेशची दया येते. जानकीला असं वाटत असतं की माणूस म्हणून ऋषिकेश वाईट नाही आहे, पण नक्की त्याच्या बाबतीत काय घडलंय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे असं जानकीला कुठेतरी वाटत असतं. आणि म्हणूनच जानकी त्याच्यासाठी इथे मॉप वगैरे घेऊन आलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तू इथे काय करतेस? तेव्हा जानकी म्हणते, काय करते म्हणजे तुझ्या मदतीसाठी आली. तू आता या फडक्याने हे सगळं पाणी पुसून काढणार आहेस का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो. जानकी म्हणते, दिवस जाईल एवढ्या सगळ्या रूममध्ये साचलेलं पाणी या फडक्याने काढायला. कळलं तुला? आणि कंबरडंसुद्धा मोडेल तुझं, म्हणून तुझ्यासाठी हे मॉप घेऊन आले. हे घे आणि याने पूस, म्हणजे लवकर संपूर्ण रूम क्लीन होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण तुझा राग एवढा लवकर कसा गेला गं आणि माझ्या मदतीला आलीस? तेव्हा जानकी म्हणते, बघ माझं मन, मला मदत करण्याची लोकांना जी इच्छा असते ना, म्हणून मगाशी तू मला घरातून बाहेर काढलंस तरीसुद्धा आले की नाही तुझी मदत करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, हे घे, हा मॉप घे आणि याने पुसून काढ. तेव्हा ऋषिकेश त्या मॉपने सगळीकडे पाणी उडवत असतो. जानकीच्या अंगावरती सुद्धा उडतं. तेव्हा जानकी म्हणते, अरे ये ये उन्हात टप्पू, काय करतोयस काय? हे कशासाठी आहे? याने असं असं पाणी बाहेर काढायचं आणि मग मॉपने पुसून घ्यायचं, कळलं का? तेव्हा इथे जानकी आता मध्ये मध्ये त्याला इन्स्ट्रक्शन देत असते की कसं क्लिनिंग करायचं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बास बास झालं आता, दिलंस ना, मदत केलीस ना, बास झाली. आता तू गेलीस तरी चालेल. आता कसं सगळं क्लीन करायचं आहे ते मला बरोबर माहिती आहे, कळलं तुला? आणि इथे आता ऋषिकेश सगळं काही व्यवस्थित पुसून वगैरे घेतो आणि मग गाद्या वगैरे बाहेर सुकायला टाकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रधान काकू ज्या असतात त्या प्रियाला हाताशी धरून बाहेर घेऊन येतात. ऋषिकेशसाठी चहा घेऊन येतात. कारण प्रधान काकांनी सांगितलेलं असतं, नानासाहेब रणदिवे यांचा मोठा मुलगा ऋषिकेश रणदिवे आपल्या शेजारी येऊन राहता आहेत. मग आता ऋषिकेश रणदिवे हा आपल्या शेजारी येऊन राहतोय, मग आता प्रियाची ओळख करून दिली पाहिजे ना. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात की हे घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय, शेजार धर्म म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, थँक्यू काकू, थँक्यू सो मच. तेव्हा इथे काकू म्हणतात, आणि तुमच्या रूममध्ये जे पाणी साचलं होतं तुम्ही ते साफ केलंत का? तेव्हा ती जाऊन आता रूम वगैरे चेक करते आणि म्हणते, अरे वा, छान एकदम स्वच्छ रूम करून ठेवलेत तुम्ही. तेव्हा इथे काकू म्हणतात, प्या ना, चहा प्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, उभ्या उभ्या चहा पिऊ का आता? तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काकू म्हणतात, का तुम्ही उभ्या उभ्या का चहा प्याल? अहो, घर तुमचंच आहे, चला बरं, चला आतमध्ये बसून चहा प्या. तेव्हा इथे ऋषिकेश खुर्चीवरती बसायला जाणार, तेवढ्यात काकूच ती खुर्ची उचलतात आणि बाजूला ठेवून स्वतःच बसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात की रूम तर छान क्लीन केले, पाणी काढायला त्रास झाला असेल ना? ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला कुणी सांगितलं रूममध्ये पाणी साचलं होतं ते? प्रधान काकू म्हणतात, आमच्या ह्यांनी सांगितलं. आणि तुम्ही त्याच्यामध्ये नानासाहेब रणदिवे यांचे मोठे सुपुत्र आमच्या शेजारी येऊन राहताय, म्हणजे शेजार धर्म तर पाळलाच पाहिजे नाही का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा, तुम्हाला हे सुद्धा तुमच्या ह्यांनीच सांगितलं का की मी नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा आहे? तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात, हो, त्यांनीच तर सांगितलं ना मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू विचारतात की ऋषिकेश, तुमचं लग्न वगैरे झालं आहे का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही काकू, माझं लग्न झालेलं नाही आहे आणि सध्या तरी लग्नाचा विचारसुद्धा मी करणार नाही आहे. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, हो का, लग्न नाही झालं आहे ना, पण विचार का करणार नाही? कधीतरी लग्नाचा विचार करालच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, नाही, सध्या आता मला फक्त आंघोळ करायची आहे. कधी एकदा आंघोळ करतोय असं वाटतंय. एकतर आंघोळ करतो आणि मग नंतर लग्नाचा विचार करतो, चालेल ना? तेव्हा काकू म्हणतात, ठीक आहे, जरा कप दिला असता तर बरं झालं असतं. तेव्हा ऋषिकेश एका मिनिटातच सगळा घोट एकदाच मारतो आणि लगेच काकूंचा कप देऊन त्यांना घरातून जायला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरन टेन्शनमध्ये आलेला असतो. मकरनने ज्या पद्धतीने त्या रिक्षावाल्याला मारलेलं असतं, त्यामुळे जानकी त्याच्याबद्दल काय विचार करत असेल याचं मॅकला टेन्शन आलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आल्यानंतर ती म्हणत असते की सर, मला काही महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती तुमची सही हवी आहे. तेव्हा मकरंद म्हणतो, जानकी तू 1 मिनटं इकडे ये, इथे बस. मला तुला सॉरी म्हणायचं आहे जानकी. काल ज्या पद्धतीने मी त्या रिक्षा ड्रायव्हरवरती रिॲक्ट झालो ते अत्यंत चुकीचं होतं आणि म्हणून मला तुला सॉरी म्हणायचं आहे. मला खरंच तसं रिॲक्ट व्हायचं नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते, एक काम कर मकरंद, तू बस प्लीज, इथे बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद तू हल्ली असं का वागायला लागलेस? कॉलेजमध्ये असताना तू असा अजिबात नव्हतास. तुला राग वगैरे पटकन इतका येत नव्हता आणि हल्ली तू इतका चिडायला लागलायस, पटकन रागवायला लागलायस आणि त्याचबरोबर लगेच शांतसुद्धा होतोस, व्यवस्थित बोलायला लागतोस. हे सगळं काय चाललं आहे तुझ्या बाबतीत? मला काय वाटतं मकरंद माहिती आहे, तू आहे ना सकाळी योगासनं कर, इथे प्राणायाम वगैरे कर, तुला बरं वाटेल. तेव्हा इथे आता मॅक म्हणत असतो, हे बघ जानकी, मला काही झालेलं नाही आहे आणि मी चिडतो, रागवतो, पण मी तुझ्यावरती नाही चिडणार अगं, तुझ्यावरती नाही रागवणार. तेव्हा इथे जानकी म्हणते, हे बघ तू बॉस आहेस आणि कामामध्ये माझ्याकडून काही चुका वगैरे झाल्या तर तू मला ओरड, मला राग येणार नाही, मी तुला आधीच सांगितले. पण हे बघ, तू विनाकारण अशी जी मध्येच चिडचिड करतोस ना, ती करू नकोस. तुला कामाचा व्याप आहे का? तुझ्या कंपनीचं टेन्शन आहे का? तेव्हा मकरंद म्हणतो, असं काहीही नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा जानकी म्हणते, बरं ठीक आहे, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तो ऋषिकेश रणदिवे आहे ना, तेव्हा ऋषिकेशचं नाव घेतल्या घेतल्या पुन्हा इथे मकरंद चिडतो आणि म्हणतो, काय केलं त्याने? पुन्हा तुला त्रास दिला की काय? तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही, तू उगाच आहे ना त्याच्या विरोधात काही बोलू नकोस. अरे त्याने या वेळेला काही केलं नाही आहे, तो माझ्या शेजारी येऊन राहतोय, मला फक्त एवढंच सांगायचं आहे. आणि तुला वाटतं तसा फ्रॉड वगैरे नाही आहे रे तो, त्याच्याबद्दल मला आता वेगळीच माहिती समजली, तो खूप चांगला आहे असं मला वाटतं. तेव्हा मकरंद म्हणतो, हे बघ, तू आहे ना प्रत्येक माणसावरती पटकन विश्वास ठेवतेस, त्याची काही गरज नाही आहे. तो 1 नंबरचा फ्रॉड आहे, बघितलंस ना त्याने काय केलं, खोटे बॉन्ड पेपर तयार केले होते आणि तरीसुद्धा तो तुला चांगला वाटतोय. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद बघ, तू पुन्हा चिडलास. तेव्हा मकरंद म्हणतो, मी नाही चिडलो आहे, तू प्लीज त्याचं नाव घेऊ नकोस आणि तुझ्या चाळकऱ्यांना सांग त्याला चाळीतून बाहेर काढायला. तेव्हा जानकी म्हणते, मी कसं सांगणार आहे, मीच तिथे PG म्हणून राहते, तू उगाच त्याचा विचार करू नकोस, आता आपण कामाचं बोलूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. तेव्हा इंटरव्ह्यूसाठी आल्यानंतर इथे ऋषिकेश म्हणत असतो की मी MBA आहे, तुम्ही प्लीज माझे डॉक्युमेंट्स बघा आणि तुमच्याकडे काही वेकेन्सी असेल तर मला द्या. तर इथे मॅनेजर जे असतात ते खूपच जास्त उद्धट असतात. मॅनेजर म्हणत असतात की ऋषिकेश रणदिवे, अहो तुम्ही तर नानासाहेब रणदिवे यांचे मोठे सुपुत्र, तुम्हाला आमच्या इथे नोकरीची काय गरज आहे? पण आता तुम्हाला नोकरी देणार तरी कोण? कारण स्वतःच्या वडिलांनीच घरातून बाहेर काढलं आहे ना. किती मोठा फ्रॉड केला तो तुम्ही. गावातल्या लोकांना तर फसवलंतच, पण स्वतःच्या जन्मदात्या वडिलांनासुद्धा फसवलंत तुम्ही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, 1 मिनिट, तोंड सांभाळून बोला. तुम्हाला जर नोकरी द्यायची असेल तर बोल आणि नसेल द्यायची तसंही बोल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो माणूस उद्धटपणे नानासाहेबांवरून ऋषिकेशला बोलतो. तेव्हा ऋषिकेश चिडतो, त्याची कॉलर पकडून त्याला बाजूला घेतो आणि म्हणतो, काय रे, हिंमत वाढली आहे तुझी, जास्त बोलतोयस का? नोकरी मागायला आलो आहे म्हणून हवेत उडतोयस? हा ऋषिकेश रणदिवे काय आहे हे विसरलेस का तू? तेवढ्यातच तिथे सयाजी विखे पाटील येतो आणि म्हणतो, काय करशील रे, काय करशील? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की याला फरफडत रस्त्यावरती नेऊन याला मारेन, कळलं ना? आणि काय सयाजी विखे पाटील, तुमचीच फूस दिसते याला. तुमच्यासुद्धा माणसांना रस्त्यावरती माझ्या तालावरती नाचायला लावलं होतं, हे लक्षात नाही आहे का तुझ्या? तेव्हा इथे मला ह्या नोकरीची काही गरज नाही आहे सयाजीराव, आणि नोकरीचं म्हणशील ना तर एक दिवस असा येईल की या मुळशीतली माणसं माझ्या इथे नोकरी मागायला येतील, कळलं का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश तिथून आता बाहेर पडलेला असतो. सयाजी विखे पाटीलमुळे त्याला मुळशीमध्ये कुठेच नोकरी मिळणार नाही असं तो म्हणालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिका म्हणत असते की स्वामी, मी आधीच म्हणाले होते खोटे डॉक्युमेंट्स तयार करू नका म्हणून, या सगळ्यामध्ये तुम्ही अडकाल आणि दादांना एकट्यालाच का घरातून बाहेर काढले? याच्यामध्ये दादा हे एकटेच चुकीचे नाही आहेत, तुम्ही इक्वली तेवढेच चुकीचे आहात. मी तुला सांगितलं होतं ना, दादांना समजाव, तू नको इथे खोटे डॉक्युमेंट्स तयार करून देऊ, पण तू माझं नाही ऐकलंस आणि बिचारा दादांना घर सोडावं लागलं. त्यांनी एकट्याने का शिक्षा भोगायची? चूक तर तुमची पण आहे ना इक्वली.
तेव्हा सौमित्र म्हणत असतो, अगं पण मी दादाला नाही कसं म्हणणार होतो, ते दादाच्या विरोधात गेल्यासारखं झालं असतं ना. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो बरोबर आहे ना, दादाच्या विरोधात गेल्यासारखं झालं असतं, पण ते चांगल्यासाठी होतं ना. तेव्हा आता तुलाच काहीतरी करावं लागेल दादांचं इथे दुःख, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी, कळलं तुला. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, ठीक आहे, आता दादाचा त्रास कमी करण्यासाठी मीच काहीतरी करतो. त्यासाठी इथे सौमित्राने एक आयडिया केलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे शांती सदन चाळीच्या बाहेर एक मोठा टेम्पो आलेला असतो. तेव्हा ऋषिकेशला वाटतं की त्यातले ड्रायव्हर आणि एक माणूस आता खाली उतरतो आणि ते दोघेजण इथे गुंड वाटत असतात. ऋषिकेशला वाटतं की सयाजी विखे पाटीलने मला मारण्यासाठी काही गुंडांना पाठवले वाटतं. ऋषिकेशसुद्धा तयारच असतो त्यांना फोडायला, पण तेवढ्यातच एक गाडी येते आणि त्याच्यातून सुमित्रा आणि सौमित्र हे दोघेजण आता उतरलेले असतात. तेव्हा ऋषिकेश येतो, आपल्या भावाला मिठी मारतो, आईचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो की तुम्ही दोघेजण इथे काय करताय. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणते, अरे ऋषिकेश, 2 दिवसात किती वाढलास रे तू, तुझी खूप आठवण येत होती ना, म्हणून तुला भेटायला आले. आणि हा टेम्पो आहे ना, याच्यामध्ये सगळं सामान आहे जे तुला गरजेला लागणार आहे, ते सगळं घेऊन आलो आहे तुझ्यासाठी. अहो दादा, टेम्पोमधून सगळं सामान बाहेर काढा ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, चाळीमध्ये राहतोयस, पण आता सगळ्या गोष्टी तुला मिळायला नको का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, मी नानांना चॅलेंज केले ना की मी इथे स्वतःच्या कमाईने इथे स्वतःचं पोटसुद्धा भरणार आणि त्याचबरोबर सगळं काही कमावणारसुद्धा. जर तू आता सगळंच मला आयतं आणून दिल्यानंतर मला ह्या गोष्टी कष्टाने कशा कमवायच्या असतात हे कळणार तरी आहे का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की आई, हे सगळं तू परत घेऊन जा. अगं तू मला डबा दिलास पाठवून, तर नानांना इतका राग आला आणि आता जर नानांना कळलं ना की तू माझ्या सुखसोयींसाठी ह्या सगळ्या वस्तू तू माझ्यासाठी इथे पाठवलेल्या आहेस, तर नानांना तुझा अजून राग येईल आणि मला ते आवडणार नाही. तेव्हा तू एक काम कर, हे सगळं परत घेऊन जा. तेव्हा जानकीने ऋषिकेशचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला ऋषिकेशचा खूपच अभिमान वाटतो की स्वतःच्या इथे स्वकष्टाने त्याला आता ह्या सगळ्या गोष्टी कमवायच्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काका आणि जानकी दोघेजणं प्रधान काकूंबद्दल बोलत असतात. तेव्हा इथे प्रधान काकूंनी ऋषिकेशजवळ लग्नाचा विषय काढलेला असतो. तेव्हा ही गोष्ट प्रियाने इथे जानकीला सांगितलेली असते की ऋषिकेशचा चेहरा बघण्यासारखा झाला होता, तो ऑकवर्ड झाला होता. तेव्हा प्रधान काकू म्हणतात की तुम्हाला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी नाही आहे, पण मला आहे, म्हणून मला हे विषय जिथे तिथे काढावे लागतात, कळते का तुम्हाला. तेव्हा प्रधान काकू म्हणतात की जानकी, तुझं झालं असेल तर जा, चहा पावडर संपले ती घेऊन ये आणि चहा कर सगळ्यांसाठी. तेव्हा प्रधान काका म्हणतात, अगं सगळी कामं तिलाच काय सांगतेस तू. तेव्हा काकू म्हणतात, का स्वतःचं घर समजून राहीन असं म्हणाली आहे ना, मग घरातली कामं केली तर काय लहान होणार आहे का ती. तेव्हा इथे जानकी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी चहा पावडर आणायला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की दादा, खरं तर हे सगळं माझ्यामुळे झाले, माझ्यामुळे तुला घर सोडावं लागलं, बरोबर ना. मी जर तुला ते खोटे डॉक्युमेंट तयार करून दिले नसते तर तुला इतका त्रास सहन करावा लागलाच नसता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे, हे सगळं माझ्या चुकीमुळे झालेलं आहे. मला असं वाटलं होतं की काहीतरी चांगलं करून इथे आपण पैसे कमवू, पण इथे आता काही लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि मला या प्रकरणात फसवलं. आणि आई, फक्त नानांचंच मत मला बदलायचं नाही आहे, तर संपूर्ण गावकऱ्यांचं सुद्धा मत जे माझ्याबद्दल झालेलं आहे ना, ते मला बदलायचं आहे. त्यामुळे आता तू मला इथे राहून कष्ट करू दे आणि मला तुझं आणि नानांचं नाव मोठं करू दे. आणि सौमित्र, अजिबात माझा विचार करायचा नाही या, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आणि सारंगला सांग शेतीकडे लक्ष द्यायला. तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करा, माझ्यामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे भावंड आहेत ती तुझी, तुझा विचार केला तर त्यांचं काही नुकसान होणार आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, पण मला अजिबात आवडणार नाही, नाना माझ्यामुळे त्यांच्यावरती रागवलेले, त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितरित्या केलं पाहिजे आणि तू सुद्धा माझी काळजी करू नको आई, मी इथे एकदम व्यवस्थित आहे. आता जोपर्यंत मी माझं नाव मोठं करत नाही, काहीतरी स्वतःच्या पायावरती करून दाखवत नाही ना, तोपर्यंत मी घरी परत येणार नाही, हे मात्र नक्की. जा सौमित्र, आईला घरी घेऊन जा आणि माझी काळजी करू नका, असं ऋषिकेशने आता सौमित्राला सांगितलेलं असतं. आणि आई, स्वतःची काळजी घे, माझ्या आठवणीत रडून रडून डोळे सुजून घेऊ नकोस, मला ते अजिबात आवडणार नाही या. आणि तुझ्या मुलावरती तुझा पूर्ण विश्वास आहे ना,
सुमित्रा म्हणते की स्वतःहीपेक्षा जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे ऋषिकेश. तू स्वतः सगळं काही आता करून दाखवशील. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की तेच मी म्हणतोय तुला, माझ्यावरती फक्त विश्वास ठेव. कारण ऋषिकेश रणदिवे बोलून नाही तर करून दाखवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश इस्त्री करत असतो, पण त्याने इस्त्री ही शर्टवरच ठेवलेली असते आणि शर्ट जळालेलं असतं. तेव्हा जानकीचं लक्ष जातं. तेव्हा ती शर्ट उचलते आणि म्हणते, हे बघ काय केलंस तू. ऋषिकेश म्हणतो, अरे देवा, मला साधी इस्त्रीसुद्धा करता येत नाही. तेव्हा जानकी म्हणते, थांब मी तुला शिकवते. आणि इथे जानकी ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला आता दुसऱ्या शर्टला इस्त्री करायला सांगते. आणि तेव्हाच तिथे मकरन आलेला असतो. मकरन जानकी आणि ऋषिकेशला एकत्र बघून खूपच जास्त चिडलेला असतो. तेव्हा मकरन आपल्या मनात म्हणतो की जानकी, मी कधीच तुला दुसऱ्या कुठल्याही मुलाबरोबर बघू शकणार नाही, हे मात्र नक्की.